सुरतगावला सर्व्हिस रोडने एसटी बस नेण्याचे आदेश देण्यात आले असून याबाबत सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी विशेष लक्ष घालत प्रवाशांची कैफियत ऐकून घेत यावर मार्ग काढला। शनिवारी 19 मे रोजी सकाळी 9:30 वाजता राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख हे त्यांच्या नियोजित दौऱ्यासाठी तुळजापूर तालुक्यातील सारळे इथं जात असताना सुरतगाव इथं नागरिकांनी रास्ता रोको केल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं। सुभाष देशमुख यांनी थेट गाडीतून उतरून रास्ता रोको करणाऱ्या नागरिकांची चौकशी केली। सुरतगावहून जाणाऱ्या ऑर्डिनरी बसेस प्रवाशांना हायवेवर सोडतात आणि मागून येणाऱ्या भरधाव वाहनांमुळे इथं सर्रास अपघात होतात। या कारणामुळे या ठिकाणी एका तरुणाचा मृत्यू झाला। त्यांच्या नातेवाईकांनी त्यानिमित्त रास्ता रोको केल्याचं यावेळी त्यांना सांगण्यात आलं। या ठिकाणी असे अपघात वारंवार होत असताना पोलीस खातं तसंच एसटी महामंडळाकडे सातत्यानं तक्रार करून सुद्धा याची दखल घेतली जात नसल्याचं गावकऱ्यांनी तसंच मृत तरुणाच्या नातेवाईकांनी यावेळी सुभाष देशमुख यांना सांगितलं। यानंतर सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचा विश्वास दिला। त्यांनी तातडीनं परिवहन मंत्री दिवाकर रावते तसंच विभागीय वाहतूक अधिकारी विलास राठोड यांच्याशी फोनवर संपर्क साधून संपूर्ण हकीकत स्पष्ट केली। दरम्यान याबाबत रावते यांनी सकारात्मक भूमिका घेण्याचं आश्वासन दिलं। दरम्यान वाहतूक महाव्यवस्थापक आर पाटील यांनी सुभाष देशमुख यांच्याशी यावेळी संपर्क साधून सविस्तर माहिती घेतली आणि त्यानुसार ठोस कार्यवाहीचं आश्वासन देखील दिलं। यानंतर सुभाष देशमुख यांनी नॅशनल हायवेचे प्रकल्पाधिकारी संजय कदम यांना देखील सर्व घटना सांगून 1 महिन्याच्या आत सर्व्हिस रोड करण्याच्या सूचना दिल्या। ते करून घेतो, पण सोलापूरहून तुळजापूरला जी जाणार आहे त्याला कुठलीही अडचण नाही। सर्व्हिस रोडने जाता येते त्याला आणि त्याला उतरता येते गावात, तिथं काय अडचण नाही। मी स्वतः स्पॉटवर आहे, आता मी सगळं फिरून बघितलंय। मी सगळं डीसीला बोलवा, त्या कंडक्टर ड्रायव्हरला कालच्या ह्याला निलंबित करा। आणि मग कसं होतं की भावना ह्या तीव्र आहेत, इथल्या माणसं दगावलेली साहेब, घरातली माणसं गेली की अत्यंत दुःख असतं, वेदना असतात त्यांना। साहेब तुमच्याकडनं खूप मोठ्या अपेक्षा असतात का, नाही तर काय होईल, मलाच इथं उपोषणाला बसावं लागेल। तसं होईल नाही, गरज नाही, माहिती आहे मला, तुम्ही दक्षता घेताय। सुभाष देशमुख यांनी दाखवलेली तत्परता आणि तातडीनं उचललेलं पाऊल याबाबत सुरत गावच्या नागरिकांनी समाधान व्यक्त केलं। दरम्यान सोलापूर महामंडळ विभाग नियंत्रक रमाकांत गायकवाड यांनी सर्व्हिस रोडनं गाडी घेऊन जावी, अन्यथा निलंबनाची कारवाई करण्यात येईल असे आदेश या पार्श्वभूमीवर काढले आहेत।